नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तर मित्रांनो, आपली गावाकडची सकाळ अशी असते. हे बघा मित्रांनो, आज नाही का सकाळीच मित्रांनो आमच्याकडे आभाळ आलेलं आहे आणि तुमच्याकडे आलं की नक्की कमेंट करून सांगा. बघू शकता इकडं पाठीमागं हे बघा सगळं पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि जवळपास बऱ्याच दिवसापासून सगळेजण मित्रांनो ज्या गोष्टीची वाट बघत आहे तो दिवस आलेला आहे. मित्रांनो बघा किती काळकुट्ट आभाळ आलेलं आहे आणि हे बघा ही गावाकडची सकाळ आहे. जरा परत एकदा सर्वांना शुभ सकाळ. आणि हे बघा इकडे आत्ताशी का आमचा दादा उठला झोपेतून. हे बघा तो खाली बघतोय त्याचे जे सोबती आहेत ना कोण आहे का नाही खेळायला आलेलं. तर मित्रांनो बघा असं हे आपलं गावाकडचं वातावरण आहे. आणि मित्रांनो आता आलो आपण घरामध्ये आणि कल्पना काय करते बघा इकडं. हे बघा शेगडी चालू केली आणि आता मुलांना आवरून द्यायचं शाळेमध्ये, त्यासाठी ती स्वयंपाक करीत आहे. आणि हे बघा इकडं पोळ्याचा उंडा म्हणजे पोळ्याचा उंडा जो असतो ते तयार केला आहे. आणि इकडं भाजी पण केली. भाजी काय केली? वरणसुद्धा झालं आहे. आणि इकडं मुलांना जास्त जे आवडतं आहे ना बटाट्याची भाजी पण झाली. आणि आता कल्पना पोळ्या करीत आहे. परी उठ ना बाई, बिस्किट आणला जाऊन दुकानावर. बरोबर दर पैसे देते मी. तर जिजाऊ आता उठली आणि चालली आता दुकानावरती. पैसे कुठे येतले? तो आणले ना तिथले दाल मी कसं काल आहे सांगलं कुठं कोण घेतली मग कोण नेले बघून थांब दुसरी देते काय हे जिजाऊ ना बघा धरा हे घेऊन जा आता. काय म्हणशील त्यांना खोबरा बिस्किट द्या मला एवढ्याचे बी. हां काय हां आणि लवकर ये. आता जिजाऊ चालली मित्रांनो बिस्किट आणण्यासाठी. म्हणजे बिस्किट पुढे बघा गेली खाली, आता इकडे येणार आहे. हे बघा परत कशाला तरी वापस आली ती बघा. कशाला तरी वापस काय राहिलं? ए काय झालं? फोन किती दिले मम्माने पैसे दाखव. तिकडे दाखव. थांब ना. 50 रुपये दिले. ह्याच्या बिस्किटच्या पुढे किती आणणार तू आता? 2 ना? 2 नाही 5 आण. 5 आण. तेवढेच द्या म्हणा. अंदामान जा अंदामान. जिजाऊ खाली आली. हे बघा कशी बघती. झाली बिस्किटच्या पुढे आणायला दुकानावरती. हे बघा हे इकडं भैया आहे आपला. हे इकडे एक भैया बसलेला आहे खाली. हे भैयाची आंघोळ पण नाही झाली नाही अजून. हे बघा जिजाऊ गेली तिकडं. सगळ्या सांगितले का रे बिस्किटच्या पुढे? आणि आज कसं काय बिस्किटच्या पुढ्याला हे आलं होय? आज मला नवीन बिस्किट खावं वाटायला लागलंय काहीतरी. रोज ते ब्रेटन ते पार्लेजी ते टेन खाऊ कंटाळा आलाय मला. असं का? इकडं अंकर इकडं एवढं. हॅलो गाईस, बघा आज आपल्याकडे किती वातावरण किती खूप चेंज झाले आणि तुमच्यासुद्धा वातावरण चेंज झाले का नक्कीच कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आम्हाला समजा की तुमच्यासुद्धा असं वातावरण झालं. बघा खूप छान वाटतंय पावसाळ्याचं वातावरण. चलो देखो बघा मित्रांनो अक्षरशः असं वाटतं की भयानक पाऊस येणार आहे असं वातावरण झालं आहे. आणि हे आपल्या घनसावंगीमधील वातावरण आहे, जालना जिल्ह्यातील वातावरण आहे आणि एकच नंबर असं वातावरण झालेलं आहे. हे बघा का भाजी अंकल आंघोळ करा ना. करू ना. ती बिस्किट यायला लागली. बिस्किट नंतर चहा पोळ्या झाल्याशिवाय बिस्किट काही नाही. चहाच नाही करणार मी. आंघोळ करा लवकर. कपडे वाळले पाहिजे.
वाळते आता येते. आता येते काय ऊन पाऊस काय ऊन देणार आहे काय मग पाऊस कुठं पाणी आले तेवढी कॅन भरून ठेवा बरं तेवढी हे बघा आपल्या नळाला सुद्धा पाणी आलं इकडं. हे बघा कॅन भरून ठेवा कुकर गरम येते मित्रांनो, हे जे 2 नळ आहेत ना, हे पिण्याचे नळ आहेत. एक पिण्याचा आणि एक सांडाचा नळ. कुकर गरम नाही ना हे बघा आग दिसे पाणी गेलं. हे बघा जिजो काय झालं, दुकान बंद आहे. हे अलीकडे नाही काय बघा जिजो आली वापस दुकान बंद मध्ये ते ए आणले काऊन नाही पण दुकान दुसऱ्या दुकानात जाय ना. अंकल जा बरं नाही कसं काय बंद आहे हे बघा दादा आला आता बाहेर तोंडून आताशी. दादा तू जातो का रे दुकानात. मित्रांनो फक्त याला नाही का ऐकतं पाहिजे. सगळं लहान लेकरला चालणार सांगतो. हे बघा जिजाऊ जाते कवा दुकानावरती आणि तो जातच नाही. जाय ना तू काहून पहा आत्ताशी कुठला ह्यो आणि तोंडून झाला आत्ताशी. पहा हे जिजाऊ तर नाही का खरंच लयच भाऊ हुशार आहे. म्हणलं की जाती काम ऐकती. तर बिस्किटचे पुढे आता आणले नाहीत. आता अंकल जातो का रे आता इथं नाही मला आता तिथं नाही तिकडं पलीकडे जाय एखाद्या दुकानावर दे अंकल पैसे जाय. हे आई इथं पुढे गेली की दुकान आहे पहिलं होतं सुरक्षाचं तिथं खोबराचा आता परत असला तर आणला आता परत चाललाय अंकल बघा बिस्किटच्या पुढे आणायला. जिजाऊला काय आणले नाही पण देतं ते नीट जाणीस कारण दुकान बंद आहे ना त्यासाठी. किती लांबी बाय पाय पाय जायला बघा अंकलला जायचं. अंकलला जायचं म्हणलं की अंकल गाडी इकडे चाळी घेऊन जातो बघा. चलो आता बिस्किट आने देखेंगे भेटले तो बरं वापस चालला होता अंकल. ए अंबर इकडे चहा लवकर. तर बघा आता कल्पना चहा इकडं आणणार आहे आणि हे आपल्या इकडं चहा मित्रांनो आपला डिकाशनच आहे कारण दूध जास्त जमत हे बघा रामदारा सुद्धा आवरलं त्याचं. हे बघा चहा आणि हे इकडे बिस्किट बरं अंकल. चहा बिस्किट खायला आपण आता बिस्किट आणलेलं आहे. हे बघा बिस्किट कसे आता चहा बिस्किट ते बाजी जाऊ तिकडं. वातावरण बघा गावाकडचं वातावरण असतं तर काळी चहा आणि हे बिस्किट चलो खा लेंगे हम. मित्रांनो आपण नाही का लय वेळची वाट बघत बसलो आहे. अंकल बी कवा येतो काम आहे बिस्किटचे पुढे घेऊन आणि इकडे रामदादा ते सगळी वाट बघतायत लय वेळची. उशीर पण झाला आहे. चलो हे बघा आला वाटतं अंकल. हे आपले बिस्किट मस्तपैकी माल बघा. या आपले बिस्किट आता आपण खाणार आहे. चहा पण आता काही क्षणात थोडा रेडी होणार आहे. तर मित्रांनो बऱ्याच वेळापासून गेलो दुकानात. आता शिकीने बिस्किटचे पुढे आणलेत आणि बघा दाखव पुढे. हे बघा बिस्किट कोणते बिस्किट दाखव बरं. कोकोनट आहे. खूपच छान भारी असते आणि खायला पण खूप टॉलिश म्हणजे खूपच छान लागते बघा. तर मित्रांनो आत्ताशी बिस्किट आणले आणि इकडे बघा जिजाऊ सुद्धा वाट बघते अजून कवा येते कवा नाही बिस्किट. हे बघा आणि कल्पना तर लय वेळची उभा आहे. चहा लय वेळचं करून ठेवला आहे तिनं पण अक्षरशः चहा निघून चालला आहे तरी पण अंकल ये ना आता आत्ताशी का आला आहे आणि आत्ता एवढ्या बिस्किटचे पुढे आणले. तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.